दीक्षा घेतलेली आहेस, तू बाण चालवू नकोस. आणि म्हणून भगवान नारायणांच्या इच्छेवरून पृथ्वीराजाने बाण खाली ठेवला. पृथू, तुझ्यामुळे या वसुंधरेला प्रलयापर्यंत पृथ्वी हेच नाव राहील. तू तिला अत्यंत सक्षम केलायस. सुजलाम सुफलाम तुझ्या पुत्रांनी करण्यामध्ये कोणतीही कसर ठेवलेली नाहीये पृथू. आणि म्हणून जर तुला खरंच इंद्रपदाची अभिलाषा असेल तर मला तसं सांग. नाही भगवन, मला इंद्रपदाचा कुठलाही लोभ नाही. मग हा 100वा यज्ञ आता इथेच पूर्ण कर. आणि साक्षात भगवान नारायणांनी पृथ्वीराजाला उत्तमोत्तम अनेक आशीर्वाद दिले. आणि आता पुढच्या येणाऱ्या वंशांना तुझ्या या उत्तम कीर्तीचा लाभ प्राप्त होत राहील. तुझ्या उत्तम दैवी गुणांचं संकीर्तन येणाऱ्या शेकडो पिढ्या करतील. याच पृथ्वीच्या वंशामध्ये भगवंताचेच अंशावतार स्वामी ऋषभदेव उत्पन्न झाले, की ज्या ऋषभदेवांना नाभी राजाचे पुत्र म्हणून जन्म घेण्याचा लाभ प्राप्त झाला. त्या ऋषभदेवांनी उत्तम राज्य केलं आणि पुढे विरक्त झाले. दिगंबर अवस्थेमध्ये सर्वत्र फिरू लागले आणि आपल्या दिग्विजयी भरत नावाच्या पुत्राला हे आर्यावर्त, हे पृथ्वीचं साम्राज्य त्याच्याकडे सोपवलं. तो भरत की ज्या भरतामुळे आपल्या या देवभूमीला भारत हे नाव प्राप्त झालं. ऋषभदेवाचे पुत्र भरत आणि शकुंतलेचा पुत्र भरत, प्रभू श्री रामचंद्रांचा भ्राता भरत, एकापेक्षा एक भरतांनी या आपल्या देवभूमीला देवत्व मिळवून दिलं होतं. भरत इतका सद्गुणी राजा झाला की त्याने या भारत भूमीला सुजलाम सुफलामच केवळ केलं नाही, तर इथली भूमी चंदनासारखी सुगंधित करून टाकली. आपल्या उत्तम कार्याने लोक म्हणायला लागले, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है.